दरम्यान आज धुलीवंदनाचा दिवस आहे आणि धुलीवंदनाच्या निमित्तानं दादर शिवाजी पार्क या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि विविध बच्चे कंपनी सुद्धा या ठिकाणी विरंगुळा करताना पाहायला मिळालं। ज्येष्ठ नागरिक होळी साजरी करत होती, एकमेकांना रंग लावून गाणं लावून नाचत सुद्धा होते। सकाळपासूनच सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जुन्या परंपरेनं होळी साजरी करतात आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या सर्वच जण या रंगांमध्ये न्हाऊन निघाल्याचं दृश्य पाहायला मिळालं। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात, माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, सध्या तू आता कुठे आहेस आणि तिथल्या धुळवडीचे रंग काय सांगतायत? सिद्धेश, खरं तर आपण जय महाराष्ट्रावर संपूर्ण मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी होळी मोठ्या प्रमाणात साजरा केली जात आहे त्याचा आढावा घेत आहोत। अशामध्येच मी आता दादर शिवाजी पार्कच्या ठिकाणी रंग दे होलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। अर्थातच आपल्यासोबत आयोजक हे देखील आहेत, सोबत त्यांच्याशी बोलूया। मॅडम, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कसं सगळं असणार आहे तुम्ही सांगा। मी इथे इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल म्हणून आलेली आहे। ऍक्च्युअली मी इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल आहे आणि मी आज इथे स्पेशल गेस्ट म्हणून आलेली आहे। विक्रांत आचरेकर फाउंडेशन प्रस्तुत रंग दे होळीचा कार्यक्रम आहे। वृंदावन होळी अशी त्याची थीम आहे आणि या होळीला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। पब्लिक खूप एन्जॉय करत आहे। खूप छान 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 कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यांनी आणि थँक्यू सो मच विक्रांत आचरेकर फाउंडेशन टीमचे मी खूप खूप आभार व्यक्त करते। थँक्यू 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 सो मच। अर्थातच सिद्धेश, बघू शकतो या ठिकाणी मुंबईकरांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात कशी आपल्याला दिसून येत आहे याचं देखील दृश्य आपल्या समोर आहे। या ठिकाणी रेन डान्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर मग डीजेचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे आणि याचसाठी जे आहे मुंबई आणि युवा मुंबईकर जे आहेत ते देखील या ठिकाणी येत आहेत। इतकंच नाही तर मग आपल्यासोबत असंख्य मुंबईकर जे आहेत ते देखील जोडलेले आहेत। आता काही क्षणांसाठी या ठिकाणी डान्स जो आहे, डीजे जो आहे तो थांबलेला आहे आणि अर्थातच आपला डीजे का थांबलेला आहे याचा पण आपण विचारूया। डीजे ओमकार, अरे तू का थांबलास ओमकार? काय कारण आहे? सगळे वाट बघतायत। थोडा बाहेर ट्रॅफिकचा इश्यू झाला आहे, क्राऊड झाला आहे, त्यामुळे थोडा वेळ थांबवण्यात आला आहे। आता थोडा क्राऊड झाला, ट्रॅफिक क्लिअर झाला तर आपण चालू करू। अर्थातच एवढी मोठी पब्लिक आहे, कसं वाटतंय तुला नेमकं काय? आज होळी आहे, तू वाट बघितली असतील या इव्हेंटची, काय नेमक्या भावना? या इव्हेंटची भरपूर वाट बघितली। गेल्या वेळी पण आम्ही भरपूर मस्त चांगला कार्यक्रम केला, क्राऊडला पण मजा आली। यावेळी पण तोच विचार आहे, काहीतरी सक्सेस इव्हेंट एकदम चांगला करायचा। अर्थातच तू दिलेल्या ठेक्यावर संपूर्ण मुंबई, संपूर्ण दादर आज ठेका धरणार आहे आणि अशाच पद्धतीत सिद्धेश बघू शकतो मस्त नियोजन करण्यात आलेलं आहे। विक्रांत आचरेकर फाउंडेशन यांच्याकडनं दरवर्षी हे आयोजित करण्यात येत असतं। फूड स्टॉल्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। इतकेच नाही तर मग सर्व नागरिक जे आहेत, युवा युवती जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। अर्थातच त्यांच्यासोबत देखील बोलण्याचा प्रयत्न जो आहोत तो आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपण व्यासपीठाच्या खाली जाऊयात आणि त्यांची काय प्रतिक्रिया येते का हे देखील त्याचा देखील आपण आढावा घेऊयात। खरं तर मुंबईमध्ये कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी जे आहे होळीचं जोरदार आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळे एकदम मजेत रंगत झुलत खेळत जे आहे या ठिकाणी। नक्की शुभम, तू सुद्धा या होळीच्या रंगांचा अनुभव घे आणि तिथे तू सुद्धा ती होळी खेळावीस अशी आमची सुद्धा सर्वांची इच्छा आहे। आता आपण